नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या ईशास किचन रेसिपी इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण उडदाच्या डाळीचे पौष्टिक लाडू बनवणार आहोत. आपण थंडीच्या दिवसामध्ये मेथीचे लाडू बनवतो, पण हे लाडू लहान मुलांना जास्त आवडत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी अतिशय पौष्टिक असे हे उडदाच्या डाळीचे लाडू असतात आणि यांची चव लहान मुलांना आवडते पण. हे लाडू नक्की बनवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप सारे शेअर पण करा. या लाडूंसाठी लागणारं साहित्य बघूया. हे बघा, या ठिकाणी मी अर्धा किलो पांढरी उडदाची डाळ ही बारीक दळून घेतलेली आहे. त्यानंतर 250 ग्रॅम बदाम, 250 ग्रॅम काजू, 150 ग्रॅम अक्रोड, 100 ग्रॅम गोडंबी, 250 ग्रॅम खारीक, 250 ग्रॅम खोबरं किसून घेतलेलं आहे, 250 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे आणि या ठिकाणी 200 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. परंतु हा डिंक मी आधी व्यवस्थित हलक्या हाताने त्याला ठेचून घेतलेला आहे आणि त्याच्या आकारानुसार वेगवेगळे त्या ठिकाणी त्या डिंकाचे भाग केलेले आहेत. थोडा जाडसर ह्या ठिकाणी, त्यानंतर थोडा कमी बारीक ह्या ठिकाणी, त्यानंतर थोडा जास्तीचा बारीक ह्या ठिकाणी आणि उरलेला जो खालचा भुगा असेल तो या ठिकाणी. म्हणजे जेव्हा आपण हा डिंक तळणार आहोत तेव्हा तो व्यवस्थितपणे तळला जातो. यासाठीच डिंकाची खबरदारी आपण अशी घ्यायची आहे आणि यासाठी अर्धा किलो तूप लागणार आहे. चला तर मग हे साजूक तूप आपल्याला घ्यायचं आहे. चला तर मग आता याची प्रक्रिया कशी करायची ते आपण बघू. हे बघा, या ठिकाणी आपण कढई ठेवली आहे आणि जे साजूक तूप आपण घेतलेलं आहे ते अर्धा किलो तूप मी या ठिकाणी आता टाकून घेणार आहे आणि ह्या तुपामध्ये आधी आपण डिंक तळणार आहोत आणि मग उरलेल्या तुपामध्ये आपण ते दळलेलं उडदाच्या डाळीचं पीठ भाजून घेणार आहोत. या ठिकाणी बघा, आता हे तूप गरम झालेलं आहे. हे थोडं जास्त तापलं की मग आपण हळूच त्यामध्ये डिंक तळणार आहोत आणि मंद गॅसवर आपण ही सगळी प्रक्रिया करणार आहोत. हे बघा, आपण जे कढईत तूप टाकलेलं होतं ते आता चांगलं गरम झालेलं आहे आणि आपण ते गरम झालं आहे की नाही हे असं डिंकाचा एक खडा टाकून बघणार आहोत. जर तो लगेच वरती आला तर तूप आता डिंक तळण्यासाठी तयार झालेलं आहे. आणि मग सगळ्यात आधी आपण हा जो जाडसर डिंकाचा भाग वेगळा केलेला आहे खड्यांचा तो तळून घेणार आहोत. कारण जास्त तुपात तो तळून घेतला तर तो चांगला तळला जातो आणि ते चांगले वरती येतात. हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने हा गुलाबी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे म्हणजे तो खुसखुशीत तळला जातो. हे बघा, हा जो दुसरा भाग होता आपला कमी बारीकवाला तो आता आपण या ठिकाणी तुपात सगळं टाकणार आहोत आणि गुलाबी होईपर्यंत त्याला तळणार आहोत. यानंतर हा 3 नंबरचा भाग जो जरा जास्तीचा बारीक होता पण त्यात खडे आहे हे आपण आता बघतोय. बघा, आता हा चौथा भाग जो खूप बारीक होता तोही आपण या ठिकाणी असा तळून घेणार आहोत. हे बघा, वेगवेगळ्या आकाराचे भाग जर केले तर तळायला सोपं जातं. डिंक तळल्यानंतर त्या उरलेल्या तुपातच आता आपण हे पीठ टाकून घेणार आहोत आणि मंद गॅसवर खमंग असं त्या ठिकाणी आपण भाजून घेणार आहोत. आणि हा डिंकाचे वेगवेगळे भाग केलेले असल्यामुळे तो असा छान तळला जातो. बघा, जाडवाला हा मीडियम आणि हा सगळ्यात बारीक तळायला सोपा जातो. हे बघा, हे पीठ आता छान गुलाबी रंगाचं भाजलं गेलेलं आहे.
आणि त्याचा खमंग असा वास देखील सुटलेला आहे. पीठ भाजताना जर आपल्याला खूप घाई असेल तर आपण एक काम करू शकतो. डिंक तळल्यानंतर जे उरलेलं तूप असतं त्यातलं अर्ध तूप बाजूला काढून ते पीठ टाकून कमी तुपात आपण आधी पीठ भाजून घेऊ, म्हणजे ते झटपट भाजलं जातं. आणि पूर्ण ते गुलाबी रंगाचं भाजलं गेलं की मग काढलेलं ते तूप आपण टाकून परत ह्या पद्धतीने असं भाजू शकतो, म्हणजे ते लवकर होतं. आता हे पीठ असं गुलाबी रंगाचं भाजून झाल्यावर आपण आता गॅस बंद करणार आहोत आणि हे पीठ थंड होण्याची थोडा वेळ आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. जर आपण गरम पिठात सगळं टाकलं आणि साखर पण टाकली तर ते लाडू कडक होतात. त्यामुळे आता हे कोमट होईपर्यंत आपण याला हलवत राहू. हे बघा, हे आपण बदामचं बारीक असं मिक्सरमधून करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे काजू बारीक केलेले आहे. हे किसलेलं खोबरं आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत. ह्या मिक्सरमध्ये बारीक केलेली गोडंबी आहे. हे बारीक केलेले मिक्सरमधले अक्रोड आणि ही खारीक पावडर रेडीमेडही मिळते आणि आपण तिला मिक्सरमध्ये घरी पण बनवलेला डिंक होता. जर मुलांना तो जाड आवडत नसेल लाडूमध्ये तर त्याला आपण बारीकही करून घेऊ शकतो. हा बारीक केलेला आहे. या ठिकाणी हे सगळं मिश्रण आपण आता एकत्र केलेलं आहे आणि हे सगळं एकत्र केल्यावर यात आपण ते भाजलेलं थोडं आपलं थंड झालेलं पीठ आणि पिठी साखरसुद्धा आपण यामध्ये टाकत आहोत. हे बघा, चवीनुसार जर आपल्याला कमी गोड लागत असेल तर थोडी साखर काढून ठेवू. आणि हे कोमट झालेलं पीठही आपण आता याच्यामध्ये टाकून घेतोय आणि हे सगळं व्यवस्थित हाताने मिश्रण एकत्र केलं की आपण लाडू बांधणार आहोत. हे सगळं मिश्रण असं आपण एकजीव करून घेतलेलं आहे आणि हे लाडू बांधण्यासाठी आता रेडी आहे. आपण याचे आपल्याला आवडतील त्या आकारानुसार छोटे किंवा मोठे लाडू वळू शकतो. चला तर मग आता आपण लाडू वळू. हे बघा, या ठिकाणी हे बघा, अशा पद्धतीने आपण हा लाडू इथं तयार केलेला आहे. असेच सगळे लाडू आता आपण तयार करू. हे बघा, अशा पद्धतीने हे असे साधारण मध्यम आकाराचे लाडू मळून या ठिकाणी आपले खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. तर तुम्ही पण हे लाडू घरी करून बघा. अतिशय सोपे आहेत आणि लहान मुलांना अतिशय पौष्टिक असे लाडू आहेत आणि थंडीच्या दिवसात तर हे लाडू फारच आरोग्यासाठी हितकारक असे आहेत. तर मग लाडू जरूर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका. धन्यवाद.